आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांचा 14 ऑगस्ट यशवंतराव प्रतिष्ठान वायबी सेंटर मंत्रालयासमोर या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे। आठवले साहेबांना केंद्रामध्ये 10 वर्ष कंपल्सरी 10 वर्ष मंत्रिपद झाल्यामुळं त्याचा सत्कार हा करण्यासाठी मुंबईच्या आमच्या सर्व अविनाशजी मातेकर आहेत, गौतम सोनवणे आहेत, त्यानंतर विवेकजी पवार आहेत, आमचे सुनीलजी पवार आहेत, प्रकाश जाधव आहेत, अमित तांबे आहेत आणि ह्या सर्व कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये सर्व ठिकाणी मीटिंग चालू आहेत की आठवले साहेबांचा सत्कार 14 ऑगस्टला मोठ्या प्रमाणात साजरा करायचा आहे वायबी सेंटरमध्ये। त्या कार्यक्रमाला ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे येणार आहेत, ते उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत, नंतर उपमुख्यमंत्री सुमित्राताई ह्या पण येणार आहेत आणि महाराष्ट्राचे समाज कल्याण मंत्री ज्या आहेत, ज्या अध्यक्ष आहेत, सभागृह अध्यक्ष आमचे नार्वेकर साहेब तेही उपस्थित राहणार आहेत आणि शिरसाट साहेब कॅबिनेट मंत्री हेही उपस्थित आहेत। मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार साहेब हेही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आम्ही त्यांना निमंत्रण पाठवलेलं आहे आणि अशा माध्यमातून पुऱ्या मुंबईमध्ये एक चैतन्य निर्माण झालेलं आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये मीटिंग चालू आहेत की आठवले साहेबांचा सत्कार 14 ऑगस्टला मोठ्या प्रमाणात भव्य प्रमाणात साजरा झाला पाहिजे आणि आठवले साहेब हे केंद्रामध्ये 6 वेळा, राज्यसभा 3 वेळा आणि लोकसभेवर 3 वेळा, एकूण 6 वेळा गेल्यानंतर त्याच्या अगोदर 5 वर्ष महाराष्ट्रामध्ये समाज कल्याण मंत्री होते। मग 35 वर्ष राजकारणामध्ये एक जबरदस्त असा बाबासाहेबांचा विचाराचा खरं वाटेदार केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा सत्कार हा करण्याचा योजलेला असल्यामुळं आपण ह्या त्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहायला आशा बाळगतो। जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत। आहेत त्यांनी सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे। पुन्हा एकदा आम्ही त्याचा उच्चार करतो तो अशा अर्थाने की रामदासजी आठवले सातत्यानं ज्या वेळेला आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत राहिले त्यांनी एक ज्याला काय म्हणता येईल की त्यांनी सर्वस्व अर्पण करून ते काम केलेलं आहे आणि त्याचे आम्ही साक्षीदार आहोत। आम्ही त्यांच्या सोबत राहिलो, बरोबर राहिलो, आम्ही बघितलं त्यांचं सगळं काम करण्याची पद्धती आणि त्या पातळीवरती आज आम्ही त्यांचा एक सत्कार जो मुद्दाम आयोजित केलेला आहे 14 तारखेला 14 ऑगस्टला हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। तो एकाच भावनेतून आम्ही आयोजित केलेला आहे की रामदास आठवलेंचं खऱ्या अर्थानं सार्थक होणं अतिशय गरजेचं आहे। आज सातत्यानं 3 वर्ष 3 टर्म ते केंद्रामध्ये मंत्री राहिलेले आहेत। त्याच्या आधी सुरुवात त्यांनी महाराष्ट्रामध्येच खातं सांभाळून केलेली होती। मग त्यानंतर केंद्रामध्ये गेल्यानंतर ते का सगळ्यात अवघड गोष्ट आहे ही खरं म्हणजे, परंतु केंद्रातील देखील त्यांनी 3 टर्म त्यांनी त्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि ते काम अतिशय चांगल्या पद्धतीनं करतात। महाराष्ट्राच्या बाहेर सर्व राज्यांच्या मध्ये ते फिरत असतात, लोकांशी त्यांचा संपर्क आहे। अनेक गरजू लोक त्यांना भेटायला मुंबईला येतात। तर हा त्यांचा जो सगळ्या लोकांचा जो संपर्क आहे हा संपर्कच एक मोठा आहे आणि त्या पातळीवरती आम्ही रामदास आठवलेंचं एक सत्कार करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यांनी सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे। पुन्हा एकदा आम्ही त्याचा उच्चार करतो तो अशा अर्थाने की रामदासजी आठवले सातत्यानं ज्या वेळेला आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत राहिले त्यांनी एक ज्याला काय म्हणता येईल की त्यांनी सर्वस्व अर्पण करून ते काम केलेलं आहे आणि त्याचे आम्ही साक्षीदार आहोत। आम्ही त्यांच्या सोबत राहिलो, बरोबर राहिलो, आम्ही बघितलं त्यांचं सगळं काम करण्याची पद्धती आणि त्या पातळीवरती आज आम्ही त्यांचा एक सत्कार जो मुद्दाम आयोजित केलेला आहे 14 तारखेला 14 ऑगस्टला हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। तो एकाच भावनेतून आम्ही आयोजित केलेला आहे की रामदास आठवलेंचं खऱ्या अर्थानं सार्थक होणं अतिशय गरजेचं आहे। आज सातत्यानं 3 वर्ष 3 टर्म ते केंद्रामध्ये मंत्री राहिलेले आहेत। त्याच्या आधी सुरुवात त्यांनी महाराष्ट्रामध्येच खातं सांभाळून केलेली होती। मग त्यानंतर केंद्रामध्ये गेल्यानंतर ते का सगळ्यात अवघड गोष्ट आहे ही खरं म्हणजे, परंतु केंद्रातील देखील त्यांनी 3 टर्म त्यांनी त्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि ते काम अतिशय चांगल्या पद्धतीनं करतात। महाराष्ट्राच्या बाहेर सर्व राज्यांच्या मध्ये ते फिरत असतात, लोकांशी त्यांचा संपर्क आहे। अनेक गरजू लोक त्यांना भेटायला मुंबईला येतात। तर हा त्यांचा जो सगळ्या लोकांचा जो संपर्क आहे हा संपर्कच एक मोठा आहे
आणि त्या पातळीवरती आम्ही रामदास आठवलेंचं एक सत्कार करण्याचा निर्णय घेतला.